Cast your burden upon the Lord. आपली सर्व ओझी प्रभूवर टाका. We'll open our Bibles to 1 Peter 5:7. Casting all your care upon him, for he careth for you. पहिलं पेत्र 5वा अध्याय 7वं वचन म्हणत आहे, तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. Praise God. देवाला धन्यवाद. Your dream cannot be fulfilled तुमचं स्वप्न तोवर पूर्ण होणार नाही unless God helps you. जर देव तुम्हाला सहाय्य करत नाही. Because कारण at every step of our way, आपल्या मार्गाच्या प्रत्येक पावलाला we have hindrances. आपल्याला अडचणी येतात आयुष्यामध्ये. There are burdens. आणि ओझी पण येतात. There are anxieties. अनेक पद्धतीचे त्रास होतात, दडपण येतं. But don't give up. पण तरी हार मानायची नाही. Cast your burden upon the Lord. Move आपली forward. ओझी प्रभूच्या पायी टाकायची आणि पुढे जायचं. Forget the past. Move forward. भूतकाळ विसरायचा, पुढे जायचं. Forget what people have done. Move forward. लोकांनी जे काही केलेलं असेल ते विसरायचं, पुढे जायचं. Nothing of the hurt, nothing of the pain, nothing of the burden should be on you. आणि हृदयामध्ये कुठलंही ओझं तुझ्या राहता कामा नये, हृदयाला वाईट वाटून तू घेता कामा नये. जे येईल ते बाजूला टाका, प्रभू चरणी टाका, पुढे चला. Amen. Amen. Because we have a burden bearer. का आपल्याला ओझं वाहणारा एक देवाने दिलाय ना. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे ना. And he's ready to carry your burden. आणि तो तुमचं ओझं व्हायला तयार आहे. He will not say, I will carry you but not your load. येशू असं म्हणणारच नाहीये की मी तुला वाहीन पण मी तुझा भार वाहणार नाही. How can it be? असं कसं शक्य आहे? He has taken care of you totally. येशूंनी wholly, तुला संपूर्णता सांभाळलेला आहे. Totally. forever. कायमचा. Unconditionally. अट न Without ठेवता. reservation. काही रिझर्वेशन्स न ठेवता, काही अट न ठेवता येशूनी तुला अख्खच्या अख्ख सांभाळलंय. When he has bought you, येशूंनी जेव्हा तुला विकत he घेतलंय, has bought you with all your weaknesses. विकत घेतलं तुझ्या सगळ्या अशक्तपणा सकट, कमजोरी सकट. When he has bought me with all my weaknesses. येशूंनी आज मला विकत घेतलंय, माझ्या सगळ्या अशक्तपणा सकट विकत घेतलंय. So if I make mistakes, it is his problem, तर not mine. माझ्याकडनं आता चुका झाल्या तर समस्या त्याची आहे, माझी नाही. Because he knew it already. कारण येशूंना ऑलरेडी माहित होतं ना मला विकत घेताना की त्यांना काय मिळतंय. He has taken all. येशूंनी सगळं नेलेलं आहे. So we should give our all to him. तर आपण सुद्धा आपलं सर्वस्व नको का येशूंना द्यायला. आणि सर्वस्वात ओझी पण आली. And so if you keep on carrying your burdens, आणि म्हणून ना तुम्ही लोक, बिलीवर लोक, येशूंचे अनुयायी आणि शिष्य जो ओझी घेऊन असे फिरला, you can never live in victory. तुम्हाला कधी विजयामध्ये जगता येणार नाहीये राजा. You can never live in victory. कधी तुम्हाला विजयी जीवन जगता येणार नाहीये. येशू असून सुद्धा तुझी ओझी तू वाहतो. God will not move unless you move towards आणि him. जोर तू देवाकडे पाऊल उचलत नाही, देव कशाला तुझ्या जवळ येईल. When you came out of this world, तुम्ही जेव्हा या जगातनं बाहेर आलाय when you entered the kingdom of God, आणि देवाच्या राज्यामध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश केलाय, we have to have a new set of mentality. आता आपल्याकडे नवीन मानसिक वृत्ती पाहिजे. A new set of mentality. आता आपल्याकडे नवीन मानसिक वृत्ती पाहिजे. येशू मध्ये आलोय पण जग सुटत पण नाहीये, असं चालणार नाही. Old has to go, the new has to come. जुनं गेलं पाहिजे, नवीन आलं पाहिजे. New cannot come unless the old goes आणि out. जोर तू जुनं सोडत नाही, नवीन येणार नाही. Physically we are out, mentally we are in. शारीरिक रीतीनं आपल्यातले अनेक जण बाहेर आलेले आहेत, सुटका मिळालेली आहे, पण मानसिक रीतीनं अनेक जण अजूनही जगात अडकलेत. Many times, अनेक वेळा when you come out physically, the same day you have to come out mentally also. शारीरिक रीतीनं तुम्ही सुटका पावला ना की मानसिक रीतीनं सुद्धा तुम्ही ती सुटका घ्यायला पाहिजे. We are born again, आपला नवीन जन्म झालेला आहे. but we are like that Simon the sorcerer. पण आपण तो शिमोन जादूगार होता ना त्याच्यासारखे आहोत. He was saved, baptized, त्याचं धारण झालं, त्याचा बाप्तिस्मा झाला, but that mentality पण ती मानसिक वृत्ती did not change. नाही ना गेली त्याच्यातनं. Because he told Peter, कारण तो पेत्राला म्हणाला take this cash, की सर हे पैसे घ्या give me that anointing. आणि तो अभिषेक आहे ना तुमच्यावर तो मला द्या. See, that mentality had not changed. म्हणजे मानसिक वृत्ती बदलली नाही त्याची. So we need to change our mentality. आपली मानसिक वृत्ती बदलली पाहिजे. The moment the Lord says, ज्या क्षणाला प्रभू असं म्हणतो cast your burden upon me, तुझं ओझं माझ्यावर टाक, we should cast. आपण ते गपचूप टाकलं We पाहिजे have to believe in him. आणि प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे. We have to trust him. देवावर भरोसा ठेवला पाहिजे. The Bible commands बायबल आपल्याला आज्ञा करतं, सांगतं नाही, आज्ञा that करतं you cast your burden upon the Lord. की चल तुझं ओझं देवाचरणी टाक. Why? का? Because he cares for you. कारण देवाला तुझी काळजी He आहे. will sustain you. प्रभू तुला पाठिंबा देणार आहे You shall not be moved. आणि तू हलणार नाहीयेस. ऑन आवर वे टू हेवन वी शॅल नॉट बी मूव्ड. Constant worry सारखी चिंता and expecting the worst. आणि सारखं काहीतरी वाईट होणार, काहीतरी वाईटच होणार अशी आशा ठेवणं, It can take its toll on your mind and your त्यातनं performance. मनावर परिणाम होतात आणि मनावर परिणाम झाले की आपली कामं नीट होत नाहीत And it will sap your emotional energy. आणि त्यातून तुझी भावुक स्फूर्ती, एनर्जी सगळी निघून जाते. That's why many people feel tired आणि without बघा ना, work. मग अनेक लोकांना, तुम्ही अनेक लोकांचं निरीक्षण करा, काम न करता त्यांना सारखं दमल्यासारखं वाटतं. कधी त्यांना विचारता हाऊ आर यू, आय एम टायर्ड.
Why? Why? Mind is working. कारण मनाला Overworking. विसावा नाही. मनाला विसावा नाही. Anxiety is working. चिंता, Worry is दडपण, working. टेन्शन, Tension is working. एवढं ओझं. See? म्हणून मग कधी बघितलं तर हे दमलेलेच आहेत. You feel afraid. तुम्हाला भीती वाटायला You feel लागते. you're alone. तुम्हाला असं वाटायला लागतं की मी एकटा आहे. You feel that there is nobody to support you. असं वाटायला लागतं माझं कोणी नाही, मला कोणी आधार देत नाही, मी एकटा आहे. But if you let your worries and anxiety and thoughts control you, पण तुम्ही लोकांनी जर आपल्या चिंता, काळज्या, असं की ओझी जी आहेत त्यांना असं स्वतःचं नियंत्रण दिलं, you will live a very limited life. तर तुम्ही मर्यादित जीवन जगाल बेटा. You cannot bloom. आणि तुम्हाला असं उमलता येणार नाही. You cannot cover everything that God has for you. आणि देवाने तुमच्यासाठी जे सगळं ठेवलंय ते तुम्हाला कव्हर सुद्धा करता येणार See, नाही. sometimes कधी कधी avoiding challenges and difficult situations, अवघड परिस्थितींमध्ये आव्हानांना टाळलं, it can give you an illusion of relief. त्यातनं एक मृगजळ तुम्हाला भासेल. कसलं मृगजळ? की मला सुटका मिळाली, मला सुटका मिळाली. But you will never move forward in life. पण तुम्ही आयुष्यात पुढे जाणार नाही. See, you have to take up these challenges. म्हणजे तुम्हाला आव्हानं घ्यावी लागतील. If you want to improve in your life, तुला जर तुझ्या जीवनाला सुधरवायचं असेल if you want to bring bread on the table, आणि तुला जर तुझ्या घरी खरोखर अन्न आणायचं असेल, if you want your children to rise, तुझी जर इच्छा असेल, मनोभाव आहे की माझी मुलं वर यावीत, you don't have to run from your challenges just because it will give you anxious thoughts. तर येणाऱ्या आव्हानांना सोडून पळून जाऊ नका की ती आव्हानं आल्यावर मला टेन्शन येतं म्हणून मला आव्हानच नको. पण तो उपाय नाहीये. फेस इट विथ द स्ट्रेंथ ऑफ गॉड. देवाच्या मदतीनं त्याला तोंड द्या. By the strength of God, you can do it. देवाच्या मदतीनं करा. तुम्ही करू शकता. मुलांवर पण हार नाही मानायची. You cannot avoid challenges if you are thinking of progress and future. आणि तुम्ही जर प्रगतीचा विचार करताय, भवितव्यामध्ये मला बढती हवी आहे, प्रगती हवी आहे, असा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आव्हानांना टाळू नाही शकत. आव्हानं येणारच. We are born in this world where there are trials already before you are born. आपण अशा जगात जन्माला आलोय की ज्या जगामध्ये आपला जन्म होण्या अगोदरपासून त्रास, समस्या हे सगळं होतं. It was always there. नेहमी त्या समस्या, ते त्रास, कसोट्या And सगळं sadly, होतं. we were born in it. आणि दुःखाची बाब आपला जन्मही तशाच जगात झालाय. And that's why when a child is born, it cries. आणि म्हणून बाळ जेव्हा जन्माला येतं हसत येत नाही, ते रडत येतं. When worry strikes you, आणि जेव्हा केव्हा तुम्हाला अशी चिंता व्हायला लागेल, or burdens try to put fear in you, किंवा ओझी तुमच्यामध्ये भीती घालतील, just shrug it off in the लगेच ते name of झटकून Jesus. टाकायचं. येशूच्या नावात देवाचं वचनच बोलायला सुरुवात करायची. Amen. Amen. Start praying loudly. आणि जोरात प्रार्थना करायला सुरुवात करायची. In the कुणाला name आवडेल of Jesus, devil leave in Jesus' येशूच्या name. नावात सैताना सोड. When you remove worry from your life, जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातनं काळजी काढाल, you will never be the same ever again. मग कधीही तुम्ही जसे आहात तसे राहणार नाही. Your faith will be restored. तुमचा विश्वास तुम्हाला परत मिळेल. Your mind will be renewed. मन तुमचं नवीन होईल. Your life will be flooded with everlasting peace. आणि सनातन शांतीनं तुमचं मन भरेल. Jesus said, येशू बोलले, in this world you will have tribulation. येशू बोललेच आहेत ना, या जगात तुम्हाला त्रास होणार आहेत, But be of good cheer. पण धीराने राहा, For I have overcome the world. आनंदाने राहा, कारण या जगावर मी विजय घेतलाय. In other words, दुसऱ्या शब्दात, you are not trusting one wimpy fellow. तुम्ही कोणी अशा लुक्या पुक्या माणसावर विश्वास नाही टाकलेला. You are trusting somebody who overcame the world. तुम्ही अशा कुणावर तरी विश्वास टाकलाय की ज्याने जगावर विजय घेतलाय. Believing विश्वास that all will work out together for my good. की सगळं सरते शेवटी माझ्या चांगल्याकडे होणार आहे. That God has the best results for me. की परमेश्वराकडे माझ्यासाठी अति उत्तम असं त्याने राखून ठेवलं. And I am declaring it to you. आणि मी तुम्हाला हे घोषित करतोय, Your future will be better than your past. तुमचं भविष्य तुमच्या भूतकाळापेक्षा चांगलं असणार Your आहे. future will be better than your past. तुझं भविष्य तुझ्या भूतकाळापेक्षा चांगलं असणार आहे. You can overcome every kind of fear in the name of Jesus. आलेल्या प्रत्येक भीतीला येशूच्या नावात तू मात करणार आहेस. You can live a life of peace. आणि तुला शांतीनं भरलेलं जीवन जगता येणार Even आहे. in the midst of restless situations. अगदी अशांत अशा परिस्थितीत सुद्धा. Amen. आमेन. You can live your life तुम्ही तुमचं जीवन जगू where शकता. you will fulfill your destiny, you will fulfill your dreams. जिथं तुम्ही तुमच्या आयुष्याच्या दिशा पूर्ण कराल, स्वप्न पूर्ण कराल. Amen. Amen. So you have to rid yourself of all म्हणून- kinds of negativity. सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला सोडवा. Follow your heart हृदय काय म्हणताय त्या मागे चाला. and live out your destiny. आणि आयुष्याच्या दिशा साकार करायच्या मागे चाला. Because God has given you a new heart, कारण देवाने तुला नवीन हृदय दिलंय. a new heart and a new mind. नवीन हृदय, नवीन मन दिलेलं आहे. Live it out. जग ते जग जे मध्ये येईल ते बाजूला काढ. Say, there is a destiny written on your heart. एक आयुष्याची दिशा हृदयावर देवाने लिहिलेली आपल्या. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.